17 मे 2026 कॅम्पचा तिसरा दिवस. रात्री खूप वेळ गप्पा झाल्यानंतर 2 वाजता झोपून सकाळी 5:30 वाजता आम्ही उठलो. हे असं मस्त डोंगरामध्ये सकाळी सकाळी वातावरण एवढं खास होतं ना की बस. हे सगळे मुलं मुली एक साईडला झोपले होते. मी झोपेतून 5 वाजता उठलो आणि हे सगळं वातावरण पाहून असं म्हणजे खूप भारी वाटलं, म्हणून हा व्हिडिओ करायचा मोह काही आवरला नाही. आणि सकाळी सकाळी 5:30 वाजता प्रियंका ताईकडून गेटची चावी घेतली आणि आम्ही वरगडावर फिरायला जायला निघालो. ही काळी मैना म्हणजे करवंद मी करवंदाचं झाड पहिल्यांदा पाहिलं होतं आणि हे मोहाचं झाड पण मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. मुलं सांगत होते की मोहाची दारू बनवतात, हे ते मस्त मजा मस्ती करत आम्ही चढत होतो डोंगरावर. एवढं छान वाटत होतं. मी पहिल्यांदा म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मी असं काहीतरी वेगळं करत होतो की सकाळी 5:30 वाजलेत आणि मस्तपैकी आम्ही डोंगरावर फिरायला चाललो होतो, ते पण नाशिकच्या. आणि हे जिल्हा परिषदच्या मॅडम आहेत बरं का. वाटते का पहा, ही जिल्हा परिषदची मॅडम आहे. आणि हे सगळे म्हणजे वेल एज्युकेटेड मुलं मुली होते ते, आणि सगळे समविचारी असल्यामुळे यांच्यासोबत खूप छान असं जुळत होतं. मस्त असं मजा मस्ती करत करत आम्ही गड चढत होतो आणि एवढं मजा येत होती ना की बस. तर्फा म्हणजे हे एक ट्रेकच होता. आणि हे सगळेजण मजा मस्ती करत करत डोंगरावर जात, कोण फोटो काढायचं मोबाईलवर केला की बस पोज द्यायची. आणि हे वेगवेगळ्या पोज देऊन आम्ही असे ग्रुप फोटो काढले एवढे सारे की बस. आणि हे उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना सुद्धा, उडी मारल्यावर सुद्धा, आणि असं बरंच काही खूप 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 एन्जॉय केला. कॅम्पची हीच एक खासियत असते की खूप काही शिकायला तर मिळतंच, पण समविचारी मित्रमैत्रिणी मिळतात आणि त्याच्यामध्ये कसं म्हणजे एक वेगळीच मजा असते. खूप काही अनुभव असे येऊन जातात तुम्हाला की म्हणजे ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील. मी बरेच कॅम्प अटेंड केले आणि हा नाशिकचा पण माझा कॅम्प होता, तो खूप भारी. आणि हे असं एकदम मस्त, म्हणजे इथं कसं सगळं इक्वॅलिटी असते. जे पण आहेत आपल्यासोबत येतात कॅम्पला, ते कधी आपण त्यांची ओळखसुद्धा नसते, साधी ओळख पहिल्यांदा पाहतो आपण त्यांना, आणि मग अचानक बोलत प्रत्येकाशी बोलत मग मैत्री होऊन जाते. आणि मग काहीतरी 2 दिवसामध्ये एवढं छान वाटतं ना की बस काय सांगणार. खूप सारे नवे मित्रमैत्रिणी तर भेटतातच, त्यासोबतच जे अनुभव मिळतात, बरंच काही शिकायला मिळते. प्रत्येकामध्ये एक खासियत असते आणि म्हणजे असं आता ते सांगण्यापलीकडे आहे, एवढंच छान म्हणजे सगळं काही. आणि त्यातल्या त्यात हे अशा पोजेस देतात म्हणं, असं गडावर गेलं तर हे अशा पोज देण्याचं शास्त्र असते असं बोलत होते सगळेजण. आणि मग काय, आम्ही बी गडावर गेलो हे आणि असे ग्रुप फोटोज काढले. आणि खूप सारे ग्रुप फोटोज काढून झाल्यावर आणि सगळे फोटो मोबाईलमध्ये काढूनही मन भरलं नाही. आणि हे फोक आख्यांचा दिनदर्शक आमचा मित्र मिलिंद बाचाल ह्याच्याकडून ड्रोन होता, तर ते ड्रोनमधून असे खूप सारे व्हिडिओज बनवले, एवढे सारे की बस आता मोबाईलची मेमरी कमी पडायला लागली. आणि मस्त हे असे ड्रोननं व्हिडिओ बनवले आणि बरंच मजा मस्ती डान्स. स्वतःच्या मोबाईलमध्ये पण स्नॅप काढायचा काय मोह आवरत नव्हता. आणि मग ही बया म्हणते की मी गोल फिरणार, तू पण गोल फिरत असं मागचा सीन येऊ दे, आपण व्हिडिओ बनवू. आणि काय मग मस्त आम्ही असे व्हिडिओ बनवत होतो. आणि हे गड उतरताना सगळेजण म्हणजे असं ते काळी मैना खात चालत होते ना, तर कुणाला भेटलं की पटकन त्याच्याजवळ जायचं आणि तोडायचं, पटकन जवळ जायचं आणि तोडायचं. जो म्हणजे झाडाजवळ पहिलं पोचल ना, त्याला तर काही भेटतच नव्हतं, बाकी सगळे त्याच्यावर हमला करायचे आणि ते जे पण करवंद आहेत ते सगळे खाऊन टाकायचे. तिथं बघतो माझं सगळं अडकलेले आंबे जे खाली पडत होते आणि हे सगळेजण वेचत होते बस. असं मस्त माहिती करवंद आंबे, आणि फोटो पण काढत होते. आपल्याला काही तेवढा मोह आवरत नाही बा, म्हणजे दिसलं झाड की ऊस तोडायचं आणि खायचं, बस मला तर एवढंच माहिती आहे. एक करवंद खात होतो आणि हे सगळे मागून येत होते. आणि असं बरंच काही बोलत कुणाच्या नावाचा तर कुणाचं काय. आणि मग
तो आणि आल्यावर हे दिसला झोपाळा. तिथं झोपाळा होता आणि मी मस्तपैकी मग खेळत होतो. माणूस कितीही मोठं होऊ दे, पण बालपण ना नेहमी असलं पाहिजे. आणि बालपण प्रत्येकामध्ये असते, फक्त काही मित्र मैत्रिणी भेटायची गरज असते. जर असे मित्रमैत्रिणी असतील ना तर खरंच माणसातलं बालपण नेहमी म्हणजे नेहमीच जिवंत असते, अगदी म्हातारं झालं तरीही. आणि काय मग गडावरून खाली आल्यावर पुन्हा एकदा रूमवर आलं आणि मग फ्रेश होऊन नाश्ता केला आणि लेक्चरला गेलं. पुढचं सत्र होतं विनायक सावळे सरांचं. विनायक सावळे सरांनी व्यक्तिमत्व म्हणजे माणसाच्या एका माणसामध्ये किती व्यक्तिमत्व असतात आणि कशी प्रत्येक माणसाचं एक व्यक्तिमत्व वेगवेगळं असते यावर खूप छान म्हणजे खूप छान सांगितलं. जसं की कोणी कोणी खूप चिडचिडा असतो, कोण कोण असतो तो अगदीच प्रेमळ, कोण कोण असतो तो अगदीच शांत, भूकंप जरी आला तरी त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन नाही बदलणार असा. आणि सरांनी हे सगळं एवढं ॲक्टिंग करून छान शिकवला ना की बस. आणि नंतर कृष्णात स्वाती सरांनी अनिसची ओळख करून दिली. जसं की अनिस नेमकं सुरू कुठून झालं, दाभोळकरांनी म्हणजे त्याच्यासाठी काय काय केलं आणि ते अनिस एक संस्था काय काम करते, असं बरंच काही त्यांनी सांगितलं. आणि नंतर आता बऱ्याचपैकी तर ऐकलेलंच होतं अनिसविषयी, कारण ओढ होती म्हणूनच कॅम्पला गेलं. आणि दाभोळकर म्हणजे कसं म्हणजे त्यांनी काय केलं नेमकं, त्यांचा खून आणि बरंच काही सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केला. आणि शेवटी आला नको असलेला समारोप सत्र. खरंच समारोप सत्र नुसतं म्हणलं तरी ना असं म्हणजे असं वाटलं की अरे यार, आता आता तर चांगली ओळख झाली होती सगळ्यांची आणि आता जायचं आहे संध्याकाळवर घरी. म्हणजे असं एकदम खूप म्हणजे खूप असं वाईट वाटत होतं. पण मनामध्ये एक निश्चय केला सगळ्यांनी की नाही, आपण नंतर ना ट्रेकला जाऊ, पुण्याला वगैरे, रायगड राजगड इकडं तिकडं फिरू, नंतर ट्रेकचा प्लॅन करा हे ते. आणि शेवटी मला माहीत होतं की प्लॅन कधीच म्हणजे नसतात होणार सफल, कारण अचानकमध्ये भेटलं ना काय नाही, म्हणजे कॅम्पच्या आठवणी तेवढ्या राहतील, बाकी नंतर भेटू न भेटू माहीत नाही. पुण्यामध्ये नाशिकमध्ये पण हरिहरगडचा ट्रेक करू हे ते बरंच काही काही बोलून समारोप घेतला. पण बघू आता पुढचं पुढे, जर गेलंच तर खूप चांगलं होईल. आणि ह्या 3 दिवस स्वयंपाकासाठी बाया होत्या, म्हणजे ह्या त्या आदिवासी पाड्यातल्या बाया होत्या. पण त्यांनी एवढी छान सोय केली आणि प्रत्येकाने म्हणजे ह्यांना पण खूप छान असं म्हणजे त्या म्हणत होत्या की आम्हाला खूप चांगलं वाटते तुम्ही सगळे एवढे सारे लोक बघून. आणि शेवटी 4 वाजतापासून सगळेजण बॅग भरून रेडी होते आणि मी आणि सगळेजण खाली आले आणि ग्रुप फोटो काढत होते. पण मला काही तेवढा ग्रुप फोटो काढायला शेवटचा टाईमच नाही भेटला, कारण माझ्यासोबत जो आयुष होता दादरचा तो बोलला ताई आपण सगळ्यात लवकर जी बस पकडेल ना तर आपण लवकर घरी पोहोचू आणि नाशिकला थोडंसं आपण ते त्र्यंबकेश्वर वगैरे पाहू, कारण तिथलं मंदिराचा जो ढाचा आहे तो खूप भारी आहे, आपण मस्त आलोच आहोत एवढ्या दूर तर पाहून जाऊ. म्हणून आम्ही निघालो आणि काय शेवटी त्र्यंबकेश्वर जवळ आलं पण आम्हाला मंदिरामध्ये नाही भेटलं. आणि मग हे दोघं होते आमच्यासोबत, हे सत्यजित दादा जे प्रोफेसर आहेत आणि हा राहुल समाजसेवा अधीक्षक आहे. हे दोघे कोल्हापूरचे, ह्यांना पण कल्याणपर्यंत आमच्या सोबत यायचं होतं आणि म्हणून आमची ओळख झाली. तसं म्हणजे कॅम्पमध्ये खूप जण असल्यामुळं प्रत्येकाशी काय असं बोलणं नाही झालं, जेवढ्यासोबत बोलणं झालं ते त्यांचं झालं. पण ह्यांना दुरून पाहत होतं म्हणजे बोलण्याची शैली वगैरे खूप छान. आणि हे सत्यजित दादा तर एक प्रोफेसर असल्यामुळे यांचं बोलणं खूप छान होतं. पण असं जवळ जाऊन असं कधी बोलायचा टाईम नाही भेटला 3 दिवसात. आणि म्हणून मग आम्ही 6 तासाचा प्रवास सोबत केला आणि इथं आमची चांगली ओळख झाली. आता मंदिरात खूप गर्दी असल्यामुळं मंदिरात तर काही गेलो नाही, पण त्र्यंबकेश्वरच्या बस स्थानकावर आम्ही फोटोशूट केला, कारण ह्यांच्यासोबत स्पेशल फोटो नव्हते. आणि हे नाशिकला बाय बाय करत आम्ही मस्त 4 जण गप्पा करत शेवटी
मंदिर बघायला न भेटल्यामुळं आम्ही जात होतो स्टेशनला. कारण हे त्र्यंबकेश्वर जे आहे ते कॅम्पच्या थोडंसं दूर होतं, म्हणजे कॅम्प ते स्टेशन जाण्याच्या मध्ये होतं, म्हणून आम्हाला जायचं होतं. कारण आणि मग हसत होतो की अरे चला आपण चौघं बी नास्तिक असल्यामुळं बहुतेक देवच आपल्याला घाबरला असेल म्हणून मध्ये येऊ दिला नाही, असं तसं मजामस्ती करत आम्ही नाशिक सोडलं. आणि शेवटी 6 तास मस्त प्रवास केला आणि ह्या तिघांनी मला खूप छान सांभाळून घेतलं. गर्दी एवढी होती की पाय ठेवायला जागा नव्हती, आणि पण तरीही ना म्हणजे मस्त मजा करत. स्टेशनला पोहोचल्या आधी आता जेवण तर नव्हतं, कारण 2 वाजता जेवण केलेलं होतं, आणि मग थोडा वडापाव वगैरे खाल्ला आणि ट्रेन लगेच आली. 8:30च्या ट्रेनमध्ये बसलो आणि एवढी गर्दी होती ट्रेनमध्ये की बस. आणि सगळेच आम्ही खाली बसलो, जे ट्रेनच्यामध्ये जे असतात ना जाण्या येण्याचा रस्ता तिथं बसलो आणि एकमेकाला हसत होतो की ओ प्रोफेसर साहेब कसं खाली बसल्या. ते म्हणतात ओ ॲडव्होकेट मॅडम तुम्ही कसं खाली बसल्या. अरे जाऊ दे बाई, इथं आपण फक्त एक आम नागरिक आहो, आपली पोस्ट आपल्या तिथल्या तिथं सोडून आलेले आहो, शिक्षण बिक्षण काय आता मनात घेऊ नका. असं तसं मजा मस्ती करत करत 12 वाजताची ट्रेन, आम्ही कल्याणला उतरलो. मी आयुष दादरला गेला आणि हे दोघं कल्याणला उतरून कोल्हापूरची गाडी म्हणजे शोधत होते. आता ह्यांना प्रायव्हेट गाडीनं जावं लागणार होतं कल्याणपासून. आणि रात्री 12-12:30 वाजता मी आली भिवंडीमध्ये. नंतर कधी भेटू असा ठाम चर्चा विश्वास काय डिस्कस करून शेवटी 12:30-1 वाजता घरी आलं. आता हे सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं तर नाही जमणार, पण पाहू नंतर भेटू कधी.